कृषी आणि किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार, नारळ विकास मंडळ कोची, राज्य केंद्र ठाणे, महाराष्ट्र राज्य आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र ते रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने 6 दिवसाचा नारळ मित्र या विषयावरती प्रशिक्षण कार्यक्रम 18 मार्च ते 23 मार्च 2025 या कालावधीमध्ये आपल्या भाटे संशोधन केंद्रावरती आयोजित करण्यात आला होता। या प्रशिक्षण वर्गामध्ये 20 प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला। बौद्धिक, तांत्रिक, प्रात्यक्षिक याच्या माध्यमातून 6 दिवसाचा प्रशिक्षण वर्ग या ठिकाणी जो विषय नेमून दिलेला आहे त्याच्या आधारे जे तांत्रिक विषय ठरलेले आहेत त्याच्यावरती मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक याच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेतला आणि याच्यामध्ये आपल्या प्रशिक्षणार्थींचे काही मनोगत आपल्याला ऐकायचे। माझं नाव जयवंत अनंत गुरव, मी राहणार खेड आष्टीमधून, पण मी रत्नागिरीत कामानिमित्त असतो आणि प्लस नारळ प्रशिक्षण केंद्र हे आज 18 तारखेला चालू होणार होतं। त्यासाठी मला सरांनी माहिती दिली आणि त्या 18 तारखेपासून आत्तापर्यंत सरांनी जे मार्गदर्शन केलं त्यात प्रॅक्टिकल बाकीच्या गोष्टी, शारीरिक कसं आपण देखभाल केली पाहिजे आपली, परत बँकिंग क्षेत्रात कसं आपण कार्यरत राहिलं पाहिजे, ह्या पण बाकीच्या बेसिक गोष्टी शिकवल्यात त्यांनी। आणि प्लस नारळावर चढत असताना आपण काय काळजी घेतली पाहिजे तत्पूर्वी हे त्यांनी दाखवलं आणि त्याचं भविष्यात आपल्याला खूप फायदा होणार आहे। आज मशीन लावताना बेसिक गोष्टी काय काळजी घ्यायची, मशीन कशी लावायची नारळाला, त्याच्यानंतर ती ऑपरेट कशी करायची ही सरांनी आम्हाला प्रॅक्टिकलमध्ये दाखवली आणि त्याचा बराच काय फायदा होणार आहे आम्हाला। चला आता शेतकरी बंधूंनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या यूट्यूब चॅनलला, त्याचप्रमाणे फेसबुक पेजला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।